तत्वज्ञान हे विचार हे तत्व लोकांना निस्वार्थपणे सांगणे त्याला धम्मदान म्हणतात, त्याला धम्मदान म्हणतात. हे जे आता मी तुम्हाला देऊ लागलो, हे जे भंतजी कालपासून तुम्हाला जे काही सांगू त्याला काय म्हणतात? धम्मदान. लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणे, मानव मुक्तीचा मार्ग सांगणे, जन्मानुजन्माच्या जखम बंधनातून मुक्त करणारा विचार लोकांना निस्वार्थपणे संकोचपणे देणे म्हणजे धम्मदान आहे. तर अशा प्रकारे हे आमिषदान, हे अभयदान, हे धम्मदान या प्रकारे आपण दान पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आणि ते मुक्त असताना दानाची व्याख्या भगवंतांनी सांगितली. दान म्हणजे काय? दानाचा समानार्थी शब्द काय आहे? कोण सांगू शकेल? दानाचा समानार्थी शब्द काय आहे? दान म्हणजे एका शब्दात समानार्थी त्याग. काय बोला, आहेत का नाही? दान म्हणजे त्याग. दानाचा समानार्थी शब्द त्याग. दानाची व्याख्या भगवंतांनी केली. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी परतफेडीची अपेक्षा न करता अन्न, वस्त्र, औषध, रक्त, मांस वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग म्हणजे दान. दानाची व्याख्या लोकांचं भलं व्हावं, लोक कल्याण व्हावं ही भावना मनामध्ये ठेवून आणि ते करताना निस्वार्थपणे परतफेडीची अपेक्षा न करता त्याच्यातून मला काही मिळेल, त्याला लावून मिळेल अशी भावना नाही. निस्वार्थपणे परतफेडीची अपेक्षा न करता अन्न द्या, वस्त्र द्या सांगितल्याप्रमाणे तिन्ही प्रकारे ह्या सगळ्या वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग. जर वेळ आली तर प्राणही द्यावा लागतो, तोही बलिदान आहे. बघा, देशाच्या सीमेवरती आपले सैनिक असतात. आज तुम्ही सुखाचं जीवन जगता कुणामुळे? सुरक्षित राहतात कुणामुळे? त्या देशाच्या सीमेवरच्या सैनिकामुळे. ते सैनिक लोक त्या ठिकाणी देशाच्या भल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या छातारामध्ये गोळ्या खाऊन तिथं अजरामर होतात. आपलं प्राणाचं बलिदान देतात. बरोबर? ते बलिदान देतात, प्राणाचा त्याग करतात. कुणासाठी हो? देशासाठी. या देशात सुरक्षितता राहावी. त्यात कित्येक आतंकवादी आले असते, कित्येक हल्ले झाले असते आणि आतापर्यंत काय काय झालं असते, किती आक्रमण झाले असते आपल्यावरती. परंतु या देशाच्या सीमेमध्ये जे जवान आहेत त्या जवानामुळे आपण सुरक्षित आहोत आणि रोज शेकडो जवान मरत असतात. बरोबर आहे? संपूर्ण देशामध्ये आपण पाहतो ही अवस्था आहे. म्हणून वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग करणे म्हणजे दान आहे. दानाचा समानार्थी शब्द हा त्याग आहे. आणि उपासक म्हटलं की तो त्यागी असला पाहिजे, तो कंजूस नसला पाहिजे. उपासक म्हटलं की दानी असला पाहिजे. आता माझं म्हणते आता असल्यावर द्यावं की असे म्हणतात, आता नसल्यावर गडाका पडून द्यावं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धाने कधी गरिबीचा, दरिद्रीचा पुरस्कार केला नाही, कधीच केला नाही. भगवान बुद्ध म्हणतात माणसाने गरीब नाही राहायला पाहिजे, दरिद्रीपणामध्ये नाही जगायला पाहिजे. त्याच्यातून माणसाने बाहेर यायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. जिद्दीनं कष्टाने आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्या आवश्यकता आहेत, ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण उद्योगशील बनलं पाहिजे, परिश्रम आपण केलं पाहिजे. कुणाही पुढे आपण हात नाही पसरला पाहिजे. आपल्याकडे सर्व इंद्रिय असताना आपण मेहनत केली पाहिजे. भगवान बुद्ध आपल्याला कष्ट करायला सांगतात, मेहनत करायला सांगतात. बुद्ध म्हणतात आणि बाबासाहेब पण सांगतात. बाबासाहेब म्हणतात की जर तुम्हाला रोज 2 रुपयाचा खर्च असेल तर तुम्ही 4 रुपये कमवण्याची क्षमता तुमच्यात ठेवली पाहिजे. कारण तुमचे 2 रुपये जाऊन 2 रुपये तुमचे वाचले पाहिजे आणि त्या 2 रुपयातून तुम्ही दान हे ते सगळ्या गोष्टी गरजूंना आपण देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. म्हणून 2 रुपये तुमचा खर्च असेल तर 4 रुपये कमवण्याची क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे. बरोबर? मग ते बुद्धीच्या आपल्या भरोशावर, आपल्या मनगटाच्या मेहनतीच्या बळावर, आपल्या ताकदीच्या बळावर ते काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून उपासक म्हटलं की त्याने कष्ट केले पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, धन कमावला पाहिजे. निर्धन त्यानं नाही राहिलं पाहिजे. कारण त्याच्याकडे धन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तो हे दान कर्म करू शकणार नाही. आता धन अनेक लोकांकडे असतं, पैसा अनेक लोकांकडे असतो, परंतु केवळ धन जेव्हा माणसाकडे येतं तेव्हा ते धन दुःख आणि संकट घेऊन येतं. म्हणून बुद्ध म्हणतात केवळ धन घरात नाही आलं पाहिजे तर त्या धनासोबत धर्म आला पाहिजे.
जेव्हा धनासोबत धर्म येतो तेव्हा ते धन माणसाला आनंद देते, सुख देते, शांती देते. आता आपण पाहतो अनेक लोकांकडे पैसा आहे, गाडी आहे, माडी आहे, सोनं आहे, बायको आहे, लेकर आहे, नोकरी आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत, शेतीबाडी आहे, सगळं काही आहे, पण सुख नाही. लोक आमच्याकडे येतात, भंतीजी आमच्याकडे येतात डोंगरावर आम्हाला भेटायला, भंतीजी चांगली नोकरी आहे, पैसा आहे, हे आहे, ते आहे, बायको आहे, नोकरी आहे, सगळं गाडी आहे, बंगला आहे, सगळं. बाबा हाय का ना, मग नाही का तुमच्याकडे आला कशाला? सगळं काय आहे भंतीजी आणि सुखच राहिलं. मग मी त्यांना म्हणतो बाबा तुझ्याकडं सुखच नाही तर हायच काय? मग तुझ्याकडं सुखच नाही तर हाय काय? मग आपल्याकडे सगळं काय म्हणते पण सुखच नाही, सुखच नाही तर हायच काय माणसाकडे? हे धन आहे पण सुख नाही. धन आले, प्रचंड पैसा आला, पण त्या धनासोबत धर्म न आल्यामुळे माणूस दुखी आहे. जेव्हा धनासोबत धर्म येतो तेव्हा ते धन घरामध्ये सुख शांती घेऊन येते. धर्म घरामध्ये आला पाहिजे त्या धनासोबत. पण माणूस धर्म नाही आणत, केवळ धन आणते. मी नेहमी सांगतो मनुष्य आयुष्यभर घरामध्ये त्या दारातून पैसा, पद, प्रतिष्ठा जमा करते, पण आयुष्य माणसाचं, सुख माणसाचं कधी खिडकीतून निघून जाते माणसाला कळतही नाही, कळतही नाही. माणूस बघा कधी कधी इतका राब 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 राबते, रात्रंदिवस मेहनत करते, रात्रंदिवस काम करते, जीवाची बाजी लावून काम करते, नुसता पैसा कमावते. पण लक्षात ठेवा चक्र कसं आहे, इतकं शरीराला झिजवते, शरीराला झिजून 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 हाडाचं मांस करून 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 हाड झिजून झिजून इतका पैसा कमावते. आणि असं काही घरामध्ये लय मोठी प्रॉपर्टी झाली की ते तेवढी प्रॉपर्टी होईपर्यंत, त्यानं स्थिर होईपर्यंत गुडघे जाता, शुगर होते, बीपी होते, आणि काय काय होते, आणि सगळंच होते. आणि जेवढा पैसा कमावला तोच पैसा पुन्हा या शरीराला ठीकठाक करण्यासाठी दर महिन्याला 10,000, 20,000, 50,000 घालत राहतो. मग एवढ्या शरीराला खचून खचून जमा करण्यापेक्षा आधीच जरा सांभाळून काम करावं, कमी वेळ करा, कमी त्रास द्यावा शरीराला, धम्माचरण करावं, दान करावं, आनंदी राहावं. लय नाही पुन्हा अतिरेक नाही करायचं आहे आपल्याला. त्या धनाच्या माध्यमातून आपल्याला संकट नाही आलं पाहिजे, दुःख नाही आलं पाहिजे. त्या धनाच्या माध्यमातून आम्हाला सुख शांती मिळाली पाहिजे. त्या धनाचा संविभाग केला पाहिजे, त्या धनासोबत आपण धर्म आणला पाहिजे, आम्ही जगायला शिकलं पाहिजे, त्या धनाचा सदुपयोग आम्ही केला पाहिजे, तरच तिथून आम्हाला आनंद मिळतो. आणि म्हणून उपासकासाठी हे सगळ्यात महत्वाचा गुण आहे ते म्हणजे दान. या दानाच्या माध्यमातून तुम्ही आनंद प्राप्त करू शकता. बघा जे धन साठून जे तुम्हाला सुख शांती मिळत नाही ते दान देऊन तुम्हाला मिळेल. बघा पगार झाल्यावर तुम्हाला जो आनंद मिळत नाही त्या पगारातून 1000-500 जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला दान देता ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळतो. तुम्हाला 100-200 रुपये सापडल्यावर किंवा कोणी दिल्यावर जो आनंद तुम्हाला होत नाही ते 100-200 जेव्हा दानपेटीमध्ये आणून टाकता किंवा भंतेना देता किंवा वगैरे बोलता तेव्हा तो आनंद प्रचंड प्रमाणामध्ये असतो. जमा केल्यापेक्षा जेव्हा उदार भावनेने आपण देतो ना तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. दान दिल्यामुळे माणसातला अहंकार विरघळतो, दान दिल्यामुळे माणसामध्ये नम्रता येते. दान ही साधी गोष्ट नाही आहे बाळांनो, दान साधी गोष्ट नाही आहे. बुद्ध म्हणतात दानं ठानं मनुष्यानं दानं दुर्गती निवारणं दानं सद्दस्य सोपानं दानं हितं देव मनुष्यान. दानाची व्याख्या बुद्धाने केली की दानाचे काय लाभ आहेत. बुद्ध म्हणतात दानं ठानं मनुष्यानं, या दानामुळे आपल्याला पुन्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. दानं ठानं मनुष्यानं, मनुष्याचं स्थान प्राप्त होते. दानामुळे मनुष्याचं स्थान प्राप्त होते. पुन्हा आपल्याला जर दुःखमुक्त व्हायचं असेल, धम्म आचरण करायचं असेल तर मनुष्य जीवनच पाहिजे. बाकी पशु पक्षाचं कोणतंही जीवन धर्म धारण करू शकत नाही. फक्त मनुष्य एक असा प्राणी आहे की जो धर्म धारण करू शकतो, धर्म आचरण करू शकतो. आणि त्यासाठी मनुष्याचं शरीर पाहिजे, मनुष्याचं जीवन पाहिजे. म्हणून हे जे दान कर्म करतो या दानामुळे आपल्याला मनुष्य जीवन प्राप्त होते. जन्मामध्ये आपण जे काही दान दिलेलं आहे त्या दान पारमितेमुळे, त्या दानामुळे आज आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. मनुष्याचा जन्म मिळाला आणि हा धर्म मिळाला, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. जन्माचा हा ऋणानुबंध आहे, जन्माचा हे संबंध आहे. आणि म्हणून आपण धम्माकडे चालत आलेलो आहोत, म्हणून आपण धम्म ऐकत आहोत.
म्हणून आपण बसलो आहोत, म्हणून आपण या ठिकाणी सगळं खटवून करत आहोत. ही आपली पारमिता आहे, ही आपली पुण्य पारमिता आहे, ही आपली दान पारमिता आहे. हा संबंध आपल्या जन्मजन्माच्या पारमितेचा. आणि म्हणून या दानामुळे आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो, पुन्हा मनुष्य जीवन प्राप्त होते. दानाला इतकं सोपं समजू नका, दानाला इतकं सहज घेऊ नका. दानम दानम मनुष्या दानम दुर्गती निवारण. दानामुळे माणसाच्या दुर्गतीचं निवारण होत. दुर्गती, अपायगती. तुम्हाला सुखाचे मरण येते, तुम्ही सुखाचे जीवन जगू शकता दानामुळे. जे बघा दान, दान कधी ते माणूस जेव्हा माणसाच्या मनामध्ये प्रसन्नता आहे, आनंद आहे,